कधी तुला असं वाटतं का की तुझ्या मनात मोठमोठी स्वप्न आहेत, पण ती पूर्ण करण्याची शक्ती तुला सापडत नाही? तू विचार करतोस उद्या करीन, पण तो उद्या पुन्हा मागे सरकतो आणि तसंच दिवस जातात. तुला महान कार्य करायचं आहे, पण पहिलं पाऊल टाकताना मन थरथरतं. तू ठरवतोस पुस्तक लिहावं, शरीर घडवावं किंवा नवीन विद्या शिकावी, पण त्याऐवजी मन तुला बोलवून घेऊन जातं आणि व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतवून टाकतं. हे तुझं अपयश नाही रे, हे तुझ्या मनाचं चंचलपण आहे. जेव्हा काम मोठं भासतं तेव्हा मन तुला सांगतं, चल काहीतरी सोपं करूया. पण ऐक, आळस हा तुझा स्वभाव नाही, ती फक्त सवय आहे आणि प्रत्येक सवय बदलता येते. लहान पाऊल टाक मोठ्या पर्वतावर चढायचं असेल तर एकाच उडीत शिखर गाठता येत नाही, एक एक पाऊल टाकावं लागतं. तसंच कार्यांमध्येही कर. मोठं ध्येय दिसलं तर घाबरू नकोस, ते तुकड्या तुकड्यांनी साध्य कर. आज फक्त एक वाक्य लिही, आज फक्त एक छोटी कृती कर. हीच छोटी पावलं तुला उंच नेतील. साधी नीती पाळ, मनावर वारंवार बंधन घालू नकोस. सोप्या नीती अंगीकार. उठल्यावर प्रथम स्वच्छता कर, ईश्वराचा स्मरण कर आणि दिवसाची सुरुवात कर. हीच खरी रूटीन आहे. अशा नीतींनी जीवन शिस्तबद्ध होतं आणि मन स्वतःच स्थिर होतं. 2 क्षण नियम. सर्वात कठीण काय असतं? सुरुवात करणं. म्हणून ठरव, मी 2 क्षण तरी प्रयत्न करीन. एखादं शास्त्र वाचायचं आहे तर फक्त 1 श्लोक वाच. घराचं ओझं वाटतंय तर फक्त 1 कोपरा स्वच्छ कर. एकदा सुरुवात झाली की मन हळूहळू गती पकडतं. जसं एखाद्या दगडाला ढकललं की तो आपोआप पुढे लोटत राहतो. खरी ज्वाला लक्षात ठेव. ज्यांना तू आज महान मानतोस त्यांनीही संघर्ष केला आहे. ते लहान लहान प्रयत्न करत राहिले म्हणून ते शिखरावर पोहोचले. तुझं स्वप्न म्हणजे एक ठिणगी आहे आणि तू रोज केलेली छोटी कृती म्हणजे त्या ठिणगीवर टाकलेलं लाकूड. काळाच्या ओघात ही ठिणगी महाज्वालेत परिवर्तित होईल. शेवटचं वचन. अपयश आलं तरी घाबरू नकोस. ते यशाच्या मार्गावरचं एक पाऊल आहे. 7 वेळा पडलास तरी 8व्यांदा उठ, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. आजच ठरव, स्वतःवर शंका घेणं थांबव आणि कृती सुरू कर. परिपूर्ण क्षणाची वाट पाहू नकोस. आता इथेच सुरू कर. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. तुझ्या छोट्या छोट्या कृतींनीच भविष्यातील सुवर्ण काळ घडेल. जर हे शब्द तुझ्या मनाला भिडले तर व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही, जय जय रघुवीर समर्थ.